नमस्कार, मी विनय आरडे. आपणास शिवसह्याद्री मराठी न्यूजवरून बातम्या देत आहे. आपण जर आमचे न्यूज चॅनल अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईक करा. आपला हक्क आपणच मिळवायचा आहे. मराठ्यांनो जागे रहा, असे मराठ्यांचे नेते श्रीयुत मनोज जरांगे यांनी आज रोजी पार पडलेल्या सांगली महाराष्ट्र येथील जाहीर सभेत सांगितले. आज रोजी सांगली महाराष्ट्र येथील तरुण भारत स्टेडियमवर श्रीयुत मनोज जरांगे यांची भव्य सभा पार पडली. सभेसाठी मराठा बांधवांची तुफान गर्दी लोटली होती. श्रीयुत जरांगे आपल्या दीर्घ भाषणात पुढे म्हणाले की मराठ्यांनी आता कोणावरही न विसरता आपल्या भविष्यातील पिढीसाठी व आपल्या मुलांसाठी स्वतःच जागरूक राहणं अतिशय गरजेचं आहे. आज अखेर फक्त गळ्या पुढाऱ्यांनी आपल्याला फसवलं आहे आणि नागवलं आहे. आपल्याच माणसांनी आणि नेत्यांनी, ज्यांना आपण आपले पुढारी आणि नेते समजतो, त्यांनीच आपला घात केलेला आहे. आता वेळ आली आहे की आपल्या हक्कासाठी आपण आग्रही आणि जागरूक राहिलंच पाहिजे. नाहीतर भविष्यातील आपली पिढी आपल्याला माफ करणार नाही. यावेळी मराठ्यांचे झुंजार नेते आणि मुलूक मैदान तोफ श्री मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषणादरम्यान आलेले वेगवेगळे अनुभव लोकांच्या समोर कथन केले. वेगवेगळ्या पद्धतीने शासनातील लोक त्यांच्या भोवती वेगवेगळी माणसं पाठवून त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी कशी वेगवेगळी आमिषे दाखवत होती आणि त्यांना उपोषणापासून थोपवण्याचा प्रयोग करत होती, याचे किस्से त्यांनी लोकांना सांगितले. आणि शेवटी लोकांना त्यांनी असे अभिवचन दिले की तेल ते झाले तरी मी माझ्या विचारापासून किंवा मतापासून बाजूला हटणार नाही, तसंच मला कोणीही बाजूला करू शकणार नाही. सकल मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही किंवा दूरही जाणार नाही, हा माझा शब्द माझ्या समाज बांधवांना मी आज सगळ्यांच्या साक्षीनं देत आहे. माझं काहीही बरे झालं तरी मी माझ्या मतांपासून आणि विचारांपासून मागे हटणार नाही, असा भक्कम शब्द त्यांनी उपस्थित सर्व मराठा बंधू भगिनींना यावेळी दिला. यावेळी प्रचंड संख्येने समाज बांधव आणि भगिनी सभेसाठी उपस्थित होते. पाहूयात या संपूर्ण कार्यक्रमाचा अनकट व्हिडिओ फक्त आमच्या शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवर. सांगली शहरातील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आपल्या सांगली शहरामध्ये किती संख्येनं आपण प्रचंड ताकदीने जमलोय हे दाखवण्यासाठी मीडिया तुमची प्रचंड संख्या दाखवणारे, त्यांना त्रास देऊ नका. पाठीमागून मीडियाला पाठीमागून त्रास देऊ नका. तेच तुमची संख्या दाखवणार आहेत. सांगलीमध्ये कसं मराठ्यांचं वादळ उसळलंय हे मीडिया सगळ्या राज्याला दाखवणार आहे. माझी सांगलीकरांच्या सर्व मर्द मराठ्यांना एक विनंती आहे की जे कोणी आत्ता सावलीमध्ये बसलेले त्यांनी ग्राउंडमध्ये या. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि जास्तीची ताकद आणखीन वाढवा. सांगली जिल्ह्यात 1 डिसेंबर पासून असं एकही गाव नाही पाहिजे की त्या ठिकाणी साखळी उपोषण बसलं नाही. गाव तिथं साखळी उपोषण सुरू झालं पाहिजे.
त्यांचं काही स्वप्न असू द्या, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी किती मोठा कळप झाला आणि या राज्यात शांतता राहू द्यायची नाही असं जरी त्यांचं स्वप्न असलं तरी या राज्यात शांतता राहिली पाहिजे यासाठी मराठ्यांनी एकजुटीने शांततेत आंदोलन करा. आपल्या आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका. आपली जात शांततेत आंदोलन करते, परंतु या शांततेच्या आंदोलनात डाग लावण्यासाठी कुणीतरी येऊन आपल्या आंदोलनात उद्रेक करतो आणि आपल्या जातीला तो कलंक लागतो. या पुढच्या काळात काही झालं तरी हरकत नाही, आपल्या जातीला आता डाग लागू द्यायचा नाही. या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय. भावांनो, हे शांतीचं ब्रह्मास्त्र, हे ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या राज्यात आणि या देशातल्या कोणत्या शक्तीत नाही. या मराठ्यांच्या शांततेची आलेली सुनामी आता आरक्षण घेतल्याशिवाय रोखणार नाही. मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देण्यासाठी रातपाट एक करा. आपला शेतकरी मराठा, आरक्षण मिळालेला मराठा आणि नोकरदार मराठा यांनी कोणीही आता शांत बसू नका. वेळ आता प्रत्येकावर येणारे लक्षात ठेवा. तुम्ही बाहेर नाही आलात तर आपली जात वेडली म्हणून समजा. या जातीला कोणालाही वेडा टाकू द्यायचा नाही. मराठा जात पराक्रमी आहे. अख्ख्या विश्वाला स्वराज्य छत्रपती शिवरायांनी दिलंय, त्यांचेच आपण मावळेत. आपल्या जातीवर वेडा पडू देऊ नका. आता सगळ्यांनी मिळून एकजूट होण्याची गरज आहे. स्वतःच्या लेकरासाठी शांततेत संघर्ष करा. मराठ्यांसह गावखेड्यातील सगळा बांधव, ओबीसी बांधवांपासून सगळा बांधव मराठ्यांच्या सोबत आहे. तरीही आपण जात म्हणून सावध राहा. मराठ्यांच्या पोराचा कल्याण होऊ नये म्हणून आता हळूहळू एकत्र यायला लागले. त्यांनी एकत्र येण्याला आपला आक्षेप नाही. आमचा हक्काचा असणार आरक्षण आम्हाला का दिलं जात नाही म्हणून आपल्याला संघर्ष करायचा आहे. जर आरक्षणापायी तुम्ही एकत्र झाले नाही तर उद्या आपल्या जमिनी, प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला खाऊ दिल्या जाणार नाही. गाफील राहू नका. तुमच्या एका चुकीमुळे आपल्या लेकराचा आणि आपल्या जातीचं वाटोळं होता कामा नये. मी सांगतोय, गांभीर्यानं घ्या. तुम्ही जर गाफील राहाल तर त्यांचा षडयंत्र यशस्वी होईल. 70 वर्ष त्यांचं षडयंत्र त्यांनी यशस्वी केलंय. मराठ्यांना आरक्षण असतानाही दिलं नाही किंवा मिळू दिलं नाही. 2023 मध्ये मराठ्यांनी एकजूट दाखवली आणि मराठ्यांच्या आरक्षणाला लागणारे सगळे निकष आणि नोंदी लाखोच्या संख्येनं बाहेर निघाल्यात. मायबाप मराठ्यांनो,
त्यावरच आता मराठ्यांचं भविष्य अवलंबून आहे. त्याच आधारावर मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे, लक्षात असू द्या. कोणी का टीका केल्यात यापेक्षा, त्याला उत्तर देत बसण्यापेक्षा आपला सगळ्यांचा फोकस फक्त मराठा आरक्षणावर ठेवू आणि आपल्या लेकरांच्या भविष्याकडे ठेवू. कारण आपला विजयाचा दिवस जवळ येतोय. 24 डिसेंबर आपण दिलेली नाही, सरकारनं आपल्याकडून वेळ घेतलेला आहे. आम्हाला आणखीन वाढीव दिवस द्या. आम्ही 24 डिसेंबर पर्यंत तुम्हाला आरक्षण देतो. म्हणून आपण त्यांना वेळ वाढवून दिलाय. आपण स्वतःहून वेळ दिलेला नाही. आणि हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी लाईव्ह बघितलेलं आहे. कारण आपली चर्चा सावध व्हा, गाफील राहू नका. वेडा चार बाजूने मराठ्यांना पडलाय आणि वेडा 70 वर्षापासून ते आता आपल्याला तोडायचा आहे. 70 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं हे सिद्ध झालं. मला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या सांगली शहरातून आवाहन करायचं, आता एकजूट दाखवण्याची गरज आहे. एकत्र या. ज्या मराठा बांधवांना आरक्षण असेल त्यांनीही एकत्र या आपल्या जातीसाठी, आणि ज्यांना नाही त्यांनी सुद्धा एकजूट दाखवा. कारण आता बिगर कामाचे कळप एकत्र यायला लागले. एकटाच मराठा या राज्यात 50-60% टेन्शन घ्यायची गरज नाही. किती कळप एकत्र येऊ द्या. फक्त सांगली शहरातून एकच आव्हान आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं जात वाचवणं गरजेचं आहे. त्यासाठी आरक्षण असलेल्या मराठा बांधवांनी आणि नसलेल्या बांधवांनी आता उद्यापासून आरक्षण मिळेपर्यंत ताकदीनं एकजूट दाखवा. तुमचा मुलगा म्हणून तुमच्या आज या सांगली शहरातून पाय पडून तुम्हाला ही विनंती करतो. आपल्याला आव्हान पेलायचं, आपल्याला आव्हान पेलायचं स्वतःच्या लेकराच्या हितासाठी आणि त्याला मोठं करण्यासाठी. आपल्याला आव्हान पेलायचं, त्याची तयारी करा आणि सज्ज राहा. आपली जात उद्ध्वस्त होता कामा नये. मी तुमच्या पुढे अत्यंत महत्वाचा विषय मांडतो. आपली जात आणि आपले पोरं आणि त्यांचं भवितव्य उद्ध्वस्त होता कामा नये. पोरं जर संपली तर जात संपली. पोरांचे करिअर बर्बाद होऊ देऊ नका. आणि जातीवर रचलेलं षडयंत्र, चारी बाजूनं टाकलेला वेढा आता तोडायची जबाबदारी मराठ्यांच्या घराघरातल्या माणसाच्या खांद्यावर आजपासूनच आहे. 70 वर्षापासूनचे पुरावे निघाले. ज्या ज्या वेळेस समित्या झाल्या, आयोग झाले, त्यांनी एकच सांगितलं, मराठ्यांचे पुरावे नाही म्हणून तुम्हाला आरक्षण देता येत नाही. आता समितीने पुरावे शोधायला सुरुवात केली. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 67 पासून 2023 पर्यंतचे लाखोनं मराठ्यांचे पुरावे आरक्षणात असलेले सापडले. मराठा 50% आत आहे.
मराठा ओबीसी आरक्षणात आहे हे आता सिद्ध झालंय. ओबीसी प्रवर्गात समाविष्ट व्हायचं असलं, कायद्याच्या चौकटीत यायचं असेल तर कोणती जात किंवा समूह याला सगळे निकष पूर्ण करावे लागतात. मराठ्यांनी ओबीसी आरक्षणात येण्यासाठी सगळे निकष पूर्ण केलेले. गायकवाड कमिशननं मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलं. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, त्यांनाही आरक्षण जातीच्या आणि व्यवसायाच्या आधारावर दिलं. मराठ्यांचा व्यवसाय शेती. मराठ्यांना 2 अंग. पहिलं, मराठे क्षत्रिय मराठे असल्या कारणानं त्यांना लढाईची सुद्धा माहिती आहे. आणि मराठ्यांचा व्यवसाय शेती. शेती कसून या देशाला अन्नधान्य पुरवणारी या मराठ्यांची जात. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती असल्या कारणानं त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश केला. त्यांचा व्यवसाय शेती. माळी बांधवांना ओबीसी मध्ये समाविष्ट केला, त्यांचा व्यवसाय शेती. मुस्लिम समाजातील बागवान बांधवांना व्यवसाय शेती असल्या कारणानं आरक्षण दिलं. जर व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आणि त्या आधारे आरक्षण दिलं असेल तर आमचा पण व्यवसाय काय? शेती. माझ्याकडे एक मंत्री आलता, तो म्हणला तुम्हाला आरक्षणात न देता येत कुणबी. म्हणलं मग नको देऊ. का देता येत नाही एवढं सांग. मीच विचारलं त्यांना. म्हणलं विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं, काय कारण आहे हो, काय निकष लावलाय? ते म्हणला त्यांचा व्यवसाय शेती आहे. आणि म्हणलं आमच्या तिकडे काय समुद्र आहे का? मग आम्ही काय फटके हाणतो का इकडं? नको देऊ म्हणलं. पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली, कशाचा आधार घेऊन आत गेली एवढंच सांगा. त्याची जात रच्चीच गेली. आरक्षणात कागद नाही, फिगद नाही, काही नाही. रच्चे आरक्षण घेतलं, दुसऱ्या दिवशी सकाळी नोकरीला लागलं. त्याचं पोरगा आपल्या पुढे इन करून उभा राहिलं. तुम्ही नुसते त्याच्या तोंडाकडे बघत राहिली आणि इन कस काय केली. ज्यांना ज्यांना आरक्षण कळालं ते रच्चेच आरक्षणात गेले. आपल्याला आरक्षण, आपण आता शिकलो, सुशिक्षित झालो म्हणून आपल्याला तो शब्द वाईट वाटत असेल, पण आपल्या आजे पणजे ज्यांच्या रक्तामासाचे आपण आहेत त्यांचे वंशज म्हणून ते पूर्वी शेतीला कुणबीक म्हणायचे. सुधारित शब्द आला शेती. कुणबीला सुधारित शब्द शेती आला. जसं की आपला आजा पंजा चपलीला पायतान म्हणायचा, आता सुधारित शब्द त्याला चप्पल आला. मग का घालायची बंद करायची चप्पल? पहिल्यांदा घराला वाडा म्हणायची, आता सुधारित शब्द आला हाऊस. मग आता घरात राहायचं ना का डांबरीवर झोपतो का? आणि ज्यांना कुणबी नको वाटतं तेव्हा त्याच्या शेतीतले आलेले आंबे परदेशात गेले म्हणतो, माझे खूप छान आले आंबे. आमच्या डाळिंब तर खूप लोक खातात. इकडं लोकांना गप्पा सांगतो, तो टकोरावर लावून 1-2 झाडं कशात शेतीवर लावतो? लाज वाटते ना. कुणबीची लाज वाटते तर वावर इकून टाक आणि चंद्रावर राहायला जाय. इतर राहतो कशाला? गोरगरिबाचं कल्याण व्हायला लागलं की काहीतरी वेगळंच सोडणार ते. त्यामुळं मायबापांनो, अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा आणि आपल्या लेकराला आयुष्याची भाकरी देण्यासाठी एकजुटीनं ताकदीनं उभा राहा.
ही विनंती करायला आणि तुमचा आशीर्वाद घ्यायला तुमच्याकडे आलोय. आता लेकरं आणि त्यांचं भविष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका. त्या लेकरांसाठी लढा. इथं तुमचा आणि आमचा फायदा नाही, घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा आहे. म्हणून सगळे एकजुटीनं ताकदीनं शांततेत एकत्र या. आता तुम्हाला शेवटचं एकच विचारतो. तुम्हाला सगळं सांगितलं, मग सांगायचं राहिलं ना, सांगू का? मला सगळेजण म्हणतात महाराष्ट्रात आले की आम्ही आहेत तुमच्या माग, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला कोण धक्का लावतोय बघतो. मावशी हो तुम्हाला सांगतो, ते माझ्याकडे तिकडे आले कांतरवेलला मला सांगत आहेत आम्ही तुमच्या माग आहेत, तुम्हाला कोण धक्का लावतो बघतो, आम्हाला लय काळजी आहे तुमची, तुम्हाला तुमच्यावर लय माया करतो आम्ही, तुम्हाला जर धक्का लागला मग काय आम्ही आहेत ना, का कोण धक्का लावतोय. आणि मला इकडे आल्यावर असं काचा काचा लोटीत येत की मी उतारा लागल्यास कारण सणाट तिकाड्याकडे जातोय. आणि तुमच्याकडचे लोक ताकदबाज आहेत, माझ्यासारखे नाही. त्याला किती पुढे लोटीत एवढं सुद्धा हालत नाही ते. मला माहिती आहे तुम्हाला माझी माया आहे, मला भेटायला येत आहे, मी मूर्ख नाही, मला कळतंय. पण माझं शरीर मला आता नाही साथ देत, कारण पहिले 17 दिवसाचं आणि आता 9 दिवसाचं उपोषण झालंय. त्यामुळे माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती आहे माझे काय हाल होते. माझं शरीर मला सध्या साथ देत नाही. मला डॉक्टरने आराम करायचं सांगितलं, पण मला माहिती आहे या काळात जर मी आराम केला, मी जर झोपलो तर माझ्या जातीचं वाटोळं झालं म्हणून समजा. म्हणून रात्रंदिवस मी घराच्या बाहेर आणि आपल्या समाजाचा आशीर्वाद घेतो. समाजाला एकच विनंती आहे, मी मरणाला भेट नाही आणि सरकारनं किती दबाव आणला तरी भेट नाही, कारण ते मग काहीच करू शकत नाही. कारण माझ्याजवळ काही नाही बी, माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे ते भंगारात बी विकत नाही. त्यामुळं मी जिवंत असेपर्यंत मरणाला भेणार नाही. तुम्हाला एक जाता जाता शब्द देतो, मेलं तरी हरकत नाही, पण मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय 1 इंचही माग हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.